तर बघूया की तुमच्यासाठी काय मेसेज आहे त्या युनिवर्सचा, त्या ब्रह्मांडाचा. त्या ब्रह्मांडाला, त्या युनिवर्सला थँक्यू बोला आणि आपण एक कार्ड काढूया. तुम्ही ना एक अशी पर्सनॅलिटी आहात, युनिवर्स तुम्हाला असं सांगते की तुम्ही एक अशी पर्सनॅलिटी आहात की अगदी जी बंजर जमीन आहे ना त्यालासुद्धा तुम्ही एकदम हॅपी करू शकता. ओके. ज्या माणसाच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी हरवलेल्या आहेत त्यालासुद्धा तुम्ही खुश करू शकता, त्यालासुद्धा तुम्ही हॅपी करू शकता. तुमच्यामध्ये ती पॉवर आहे, कुठे ना कुठे तुमच्यामध्ये ती पॉवर आहे. तुम्ही फॅमिलीचा एक बॅकबोन आहात. जेव्हा सगळ्या गोष्टी जातात, हातातून निघून जातात, तेव्हासुद्धा तुम्ही गिवअप नाही करत. ओके. खूप असं असतानासुद्धा कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तुमच्या हे असतं की आय एम नॉट इनफ, मी मॅनेज नाही करू शकत आहे किंवा मी तेवढा चांगला नाही आहे. तुम्हाला असं वाटतं आहे की माझ्याच्याने नाही होत घर सांभाळणं किंवा घरासाठी काही करणं. इट्स नॉट माय कप ऑफ टी. बट बेसिकली तुम्ही ह्या घराचा बॅकबोन आहात. युनिवर्स तुम्हाला सांगते की तुम्ही स्वतःला ओळखा. ओके. तुम्ही बॅकबोन आहात. तुम्ही कुठे ना कुठे अजाणतेपणे एक आई ज्या प्रकारे एखाद्या घराचा बॅकबोन असते ना, की ती नसेल तर पूर्ण घर शांत होऊन जातं. तिच्यामुळे लोक वेळेत ऑफिसला जात असतात. तिच्यामुळे गोष्टी सगळ्या व्यवस्थित जागच्या जागी तुम्हाला मिळतात. ती नसेल तर सगळं फिनिश. सो इदर फिनिश होईल किंवा समोरच्याला खूप जास्त एफर्ट्स टाकावे लागतील बाकीच्या त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज करता करता. ओके. ते मॅनेज करणं खूप कठीण जाईल. तुमचा रोल तो आहे की जो दिसत नाही आहे बट तरीही यू आर द गार्डनर ऑफ युअर फॅमिली किंवा ऑफ युअर फार्म. तर आणि तुम्ही हेच स्वतःला ओळखू शकत नाही आहात. तुम्ही कोणालाही तालावर तुमच्या नाचवू शकता. युनिवर्स तुम्हाला हे सांगते आहे की स्वतःला पाण्यात बघणं बंद करा आणि स्वतःवर दया करणं बंद करा आणि स्वतःला एक पॉवर म्हणून बघा, एक आयडल म्हणून बघा. तुम्ही खूप भारी आहात, तुम्ही खूप मस्त आहात. ओके. एक उंदीर जो आहे ना तो काहीही पोखरू शकतो. आपल्याला ती उंदराची गोष्ट माहिती आहे की त्याने सिंहालासुद्धा त्या जाळ्यातून बाहेर काढलेलं होतं. ओके. सो तुम्ही ते आहात. छोटेसे दिसत असलात तरीसुद्धा तुमच्यामध्ये खूप